तुम्ही कधी खानदेश साईडकडली आखाजी म्हणजेच अक्षय तृतीयाला बनणाऱ्या या सांजोऱ्या खाल्ल्या आहेत का कधी? नसेल खाल्ल्या तर ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करा. खूपच छान बनते. बाहेरून क्रिस्पी, तोंडात टाकताच विरघळणारी आणि महत्त्वाचं म्हणजे कडेपर्यंत सारण भरलेली ही सांजोरी इतकी छान लागते ना. बेसिक पदार्थ असतात आणि चवीला मात्र खूपच चविष्ट. तर नमस्कार मंडळी, आज आपण दीक्षाच पीसफुल किचनमध्ये खानदेश स्पेशल, अक्षय तृतीया स्पेशल सांजाच्या सांजोऱ्या म्हणजेच रव्याच्या पुऱ्या बघणार आहोत. यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेले आहे, ज्यामुळे आपलं जे सारण आहे ते खूपच छान बनेल आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात कडक किंवा पातळ बनणार नाही. परफेक्ट मेजरमेंट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर इथे आपल्याला एक मेजरमेंट सेट करायचं आहे. मी इथे एक कटोरी परफेक्ट मेजरमेंट सेट केलेला आहे, बघू शकतात. तर मी इथे 1 वाटी इतपत बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तितक्याच क्वांटिटीचा मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथं मी जॅगरी पावडरचा वापर करत आहे. तुम्ही जो गूळ असतो त्याला कापून देखील वापरू शकतात. आता सर्वात पहिले आपण जो जॅगरी पावडर आहे त्याला मेल्ट करून घेऊयात. तर याला मेल्ट करण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही कापून गूळ वापरणार असाल, त्यामध्ये मोठे मोठे चंक्स असतील तर तुम्हाला येथे थोडंसं जास्त पाणी लागू शकतं. पण हे गूळ पावडर आहे त्यामुळे इथे मला अगदी अर्धा वाटीपेक्षा पण थोडंसं कमी इतपत पाणी येथे लागलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, अर्धा वाटी इतपत पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपण याला थोडा वेळ साईडला ठेवूयात. बघूयात की हे बिना गॅसच्या फ्लेमवर ठेवता हे कितपत विरघळतं. जर हे पूर्ण विरघळलं तर आपण डायरेक्टली याला असंच ऍड करू. जर नाही मेल्ट झालं तर आपल्याला ह्याला थोडंसं मेल्ट करावं लागेल. चांगल्या प्रकारे मिक्स करून देऊ आणि याला साईडला ठेवून देऊयात. आता जोपर्यंत हा मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण सांजा भाजून घेऊयात, म्हणजेच रव्याला भाजून घेऊयात. तर इथे शक्यतो आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे. जाड रवा शक्यतो टाळाच. जर वापरायचाच असेल तर तुम्ही तो थोडासा मिक्सरमध्ये फिरून याला वापरू शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही गोडची क्वांटिटी कमी जास्त देखील येथे करू शकतात. पण ही जे मेजरमेंट सांगितलेलं आहे हे परफेक्ट आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं साखर वगैरे घालण्याची काहीही गरज नाही. आता आपण रवा भाजून घेऊयात. तर रवा भाजताना आपल्याला यामध्ये अजिबातच तेल, तूप काहीही वापरायचं नाही आता सध्या तरी. नंतर आपण यामध्ये थोडंसं तूप घालूयात. शक्यतो गावरान तुपाचाच वापर करा, कारण की तुपाचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो. आता यामध्ये आपण 2 चमचे इतपत साजूक तूप घालूयात. तूप घातल्यामुळे काय होईल, आपला जो रवा आहे त्याला एक छानसा फ्लेवर पण येईल आणि दुसरं रिझन म्हणजे रवा हा थोडासा लवकर भाजेल आणि सर्व साईडनी हा चांगला भाजला जाईल. म्हणून शक्यतो थोडा उशिराने इथे आपण तूप घातलेला आहे. तर इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता याला आपण मिक्स करून थोडंसं परतून घेऊयात. तर याला आपल्याला अगदी जास्त ब्राऊन होईपर्यंत परतवायचं नाहीये. अगदी लाईट कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. अगदी 6-7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात, लो फ्लेमवरती याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. याला अजून आपण 4-5 मिनिटासाठी भाजून घेऊयात. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात याचा कलर अगदी लाईट ब्राऊन झालेला आहे. इतपतच आपण या रव्याला भाजणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपला जो रवा आहे तो खाताना आपल्याला कच्चा लागणार नाही आणि जास्त करपलेला पण लागणार नाही. म्हणून असा थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेतलेला आहे. आता याला आपण लगेचच एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि जोपर्यंत हा थंड होत आहे तोपर्यंत आपण आपला गूळ चेक करून घेऊयात. तर इथे जो गूळ आहे तो अजिबात जास्त मेल्ट झालेला नाही. बघू शकतात यामध्ये अजूनही थोडेसे चंक्स बाकी आहेत. त्यामुळे आपण याला गॅसच्या फ्लेमवर ठेवू आणि कम्प्लिटली आपलं गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण याला गॅसच्या फ्लेमवर ठेवून घेऊयात. म्हणजेच थोडक्यात इथे आपल्याला काही चाचणी वगैरे बनवायची नाहीये. गूळ येथे मेल्ट करून घ्यायचा आहे. बस इतकंच इथे आपल्याला काम करायचंय. तर येथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात गूळ हे कम्प्लिटली मेल्ट झालेलं आहे. आता हे मेल्ट केलेलं गूळ आपण लगेचच आपल्या रव्यामध्ये टाकून घेऊयात. पण ज्यावेळेस आपण याला टाकू त्यावेळेस चाळणीचा वापर करा, कारण की यामध्ये थोड्याशा इम्प्युरिटीज असू शकतात, त्या सांज्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो चाळणीचा वापर करून आपण गूळ येथे गाळून घेऊयात. तर इथे मी गूळ गाळून घेतलेला आहे. बघू शकतात रवा आपला मस्तपैकी यामध्ये भिजले गेलेला आहे. आता तुम्हाला वाटू शकतं की हे खूप पातळ झालेलं आहे, पण अजिबात काळजी करू नका. परफेक्ट मेजरमेंट आहे. पेशन्स ठेवा, हे बरोबर आपलं मस्तपैकी सारण तयार होईल.
याला चांगल्या प्रकारे मिक्स करूयात आणि आता आपण याला रात्रभरासाठी असंच ठेवूयात. याला असं रात्रभर रेस्ट दिल्याने आपला जो रवा आहे तो मस्तपैकी या जॅगरी सिरपला शोषून घेईल. त्यामुळे ज्या वेळेस आपण या सांजोऱ्या खाऊ त्या अजिबातच आपल्याला फिक्या लागणार नाहीत. याला चांगल्या प्रकारे मिक्स केले. आता याला आपण झाकून रात्रभरासाठी ठेवून देऊयात. तर याला झाकताना आपल्याला कापडाचा वापर करायचा आहे. तर ही सर्व प्रिपरेशन मी काल रात्रीच केलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचं पीठ मळून घेऊयात. तर इथे सर्वात आधी 2 कप मैदा घेत आहे. या ठिकाणी तुम्ही गव्हाचा पिठाचा वापर देखील करू शकतात. सेम क्वांटिटी मध्ये घ्या आणि पुढची प्रोसेस सेम फॉलो करा. पण गव्हाच्या पिठामुळे या सांजोऱ्या नरम पडतील आणि मैद्यामुळे या क्रिस्पी राहतील लॉंग टाइम साठी, म्हणून मी इथे मैदा वापरलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा कप इतपत बारीक रवा घातलेला आहे आणि त्याचबरोबर याला छानसा असा कलर यावा यासाठी मी अगदी पाव कप इतपत बेसन घातलेला आहे. सोबतच थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात, कारण की खाताना आपल्याला सांजोऱ्या आळणी लागू नये म्हणून थोडंसं मीठ घाला. आता या सर्व ड्राय इंग्रेडियंट्सला आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे, कारण की यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे. बेसनच्या गाठी असतात त्या फुटायला गरजेच्या असतात, नाहीतर पीठ मळताना त्या मध्ये मध्ये येऊ शकता आणि पीठ हे व्यवस्थित मळल्या जाणार नाही. म्हणून एकदा हे पीठ नक्कीच मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपल्याला मोयन लावायचं आहे. तर इथे मी 2 चमचे साजूक तुपाचा मोयन लावत आहे. यामुळे काय होईल, आपली जी सांजोरी आहे ती मस्त खुसखुशीत होईल, खाताना अगदी मस्त लागेल आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी बनेल. आता याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे पिठामध्ये. बेसिकली इथे आपल्याला मोयन लावायचं आहे. तर इथे आपल्याला कणकेच्या एक एक कणापर्यंत चांगल्या प्रकारे तुपाचं कंटेंट गेलं पाहिजे इतपत याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. थोडक्यात सांगायचं, ज्यावेळेस अशी आपण याची मूठ बांधू तर हे पीठ एकजीव झालं पाहिजे, अशी मूठची मूठ ही राहिली पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर इथे तूप कमी वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे साजूक तूप एक्स्ट्रा घालू शकतात. आता हे मोयन व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपण याचं पीठ मळून घेऊयात. तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळून घेताना हे पीठ जास्त कडक अजिबात मळू नका, नाहीतर सांजोऱ्या आपल्याला व्यवस्थित पॅक करता येणार नाही आणि तेलामध्ये गेल्यानंतर त्या फुटू शकतात. आणि खूप जास्त सैलसर असं पीठ अजिबात मळू नका, नाहीतर तेलमध्ये तळताना त्या खूप जास्त तेल शोषून घेतील आणि त्या तेलकट बनतील. दुसरं महत्वाचं म्हणजे पीठ मळताना थोडंसं असं सैलसर मळा, कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि ज्यावेळेस याला रेस्टवर ठेवू तर नंतर हे खूप जास्त स्टिफ होऊ शकतं, म्हणून हलकंसं सैलसर ठेवा. आता हे आपण झाकून 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूयात. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप इतपत किसलेला खोबरं घेतलेला आहे. याला आपल्याला अगदी थोडंसं असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मंद ठेवा, नाहीतर आपलं खोबरं करपू शकतं. अगदी 2-3 मिनिटानंतर याचा हलकासा असा कलर चेंज झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी इथे 2 चमचे इतपत खसखस घेतलेली आहे. ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण याचा फ्लेवर सांजोऱ्यामध्ये खूपच छान येतो, म्हणून खसखस नक्कीच ऍड करा. याला देखील आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती 2-3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. याला भाजून घ्यायला आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही. अगदी 2-3 मिनिटांमध्ये हे मस्तपैकी भाजून जातात. याला देखील आपण काढून घेऊयात. आता इथं मी सर्व प्रिपरेशन तयार केलेली आहे. आता आपण सारणाची तयारी करून घेऊयात. तर इथे मी रात्रभरासाठी सारण मस्तपैकी मुरवण्यासाठी ठेवलेलं होतं. बघू शकतात रवा अगदी मस्तपैकी गुळाचं पाणी शोषून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे खूप जास्त स्टिफ वाटत असेल, कडक वाटत असेल, पण अजिबात काळजी करू नका. याला आपल्याला हलकंसं लूज करून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकाल हे मस्तपैकी बाइंड होत आहे. अगदी बाइंडिंग पण आहे, म्हणजे समजून जायचं आपलं जे सारण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. अगदी जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त असं स्टिफ पण नाही. मस्तपैकी असं सारण आपलं तयार झालेलं आहे. आता या सारणाला आपण थोडं मोकळं करून घेऊयात, जेणेकरून आपण जे बाकीचे इन्ग्रेडियंट यामध्ये घालू ते चांगल्या प्रकारे एकजीव होतील. आता यामध्ये 1 छोटा चमचा इलायची पावडर घालूयात आणि यामध्ये आपण थोड्याशा क्वांटिटीमध्ये जायफळ पावडर नक्कीच घालूयात. यामुळे आपल्या सांजोरीला खूपच छान असा टेस्ट येतो, म्हणून अगदी छोटासा चमचा भरेल इतपत आपल्याला जायफळ इथे ऍड करायचं आहे. आता यामध्ये आपण भाजलेलं खोबरं आणि सोबतच जी खसखस होती ते देखील इथे ऍड करून घेऊयात. बस इतकेच बेसिक इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालणार आहोत आणि तयार झालेलं आहे आपलं सारण.
बस एक चांगल्या स्पॅच्युलाने याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि बघा तयार झालेलं आहे आपलं सारण. बघू शकतात परफेक्ट मेजरमेंट असल्यामुळे हा अगदी मस्त असं झालेला आहे आणि कलर देखील मस्त आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सारण अजिबात असं स्टिकी झालेलं नाही, मस्त असं मोकळं मऊ लुसलुशीत झालेलं आहे. चला तर मग आता सांजोऱ्या पाडून घेऊयात. तर येथे आपण जे पीठ मळलेलं होतं त्याला आपण येथे 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवलं होतं. आता आपण याला मस्तपैकी एकजीव करून घेऊयात, जेणेकरून हा अगदी सॉफ्ट होईल आणि आपल्याला याच्या सांजोऱ्या पाडायला सोप्या जातील. जर पीठ इथे जास्त हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा हात लावून याला चांगल्या प्रकारे मळून घ्या. आता याला मस्तपैकी सॉफ्ट करून घेतलेलं आहे. चला तर मग आता याच्या आपण सांजोऱ्या पाडून घेऊयात. तर इथे मी अगदी लिंबाच्या आकाराचा एवढा उंडा घेतलेला आहे. आता याला आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने कटोरीचा असा शेप देऊन घेऊयात, जेणेकरून आपण ज्यावेळेस याला स्टफिंग करू ते आपल्याला खूपच इझिली जाईल. ही सेम पद्धत आहे जशी आपण पुरणपोळी आणि पराठ्यांसाठी करतो तीच पद्धत आहे. कोणी कोणी अशा 2 पुऱ्या लाटून याला स्टफिंग करून मग याच्या सांजोऱ्या बनवतात, पण मला ही पद्धत खूप जास्त सोयीस्कर वाटते, म्हणून ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता या वाटीमध्ये आपण स्टफिंग ठेवूयात आणि स्टफिंग ठेवताना लक्षात ठेवायचं आहे जितका आपण उंडा घेतलेला आहे त्यापेक्षा हलकासा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला स्टफिंग घ्यायची आहे. कारण की जर आपण सारण जास्त नाही घातलं आणि पीठ जास्त घातलं तर त्या आपल्याला फिक्या लागतील आणि खाण्यात अजिबात मजा येणार नाही. म्हणून सारणाची क्वांटिटी येथे हलकीशी जास्तच ठेवा. आता याला चांगल्या प्रकारे सील करून घ्या, जेणेकरून हे तेलामध्ये गेल्यानंतर अजिबातच फुटणार नाही. याला थोडंसं हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊयात, जेणेकरून सारण आपल्या पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित स्प्रेड होईल. आता आपण याला थोडंसं सुकं पीठ स्प्रेड करूयात, जेणेकरून हे अजिबात चिटकणार नाही आणि हलक्या हाताने आपण याची सांजुरी लाटून घेऊयात. आता बघू शकतात सांजुरी लाटल्या गेलेली आहे. याची थिकनेस थोडीशी जाडच असते, कारण की ही ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळतो तर त्यावेळेस ही सेम कचोरी सारखी मस्त फुलून वरती येते. आता अशाच प्रकारे मी दुसरी सांजुरी देखील इथे बनवून तयार केलेली आहे. सेम पद्धत, त्याच प्रकारे कटोरी केली, त्यामध्ये स्टफिंग भरलं आणि हलक्या हाताने लाटून घेतलं. आता इथे सांजोऱ्या तर मी करून घेतलेल्या आहे. चला तर मग आता याला आपण तळून घेऊयात. तर सांजोऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तेल आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती इथे हलकंसं तापून घ्यायचं आहे. अगदी गरम तेलामध्ये सांजोऱ्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीतर सांजोऱ्या गरम तेलामध्ये गेल्या तर त्या बाहेरून तर कलर पकडतील पण आतमधून त्या कच्च्या राहतील. त्यामुळे अगदी मीडियम हॉट ऑइलमध्ये आपण या सांजोऱ्या तळून घेणार आहोत. आणि सांजोऱ्या ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मध्यम करायची आहे आणि त्यावरती आपल्याला या सांजोऱ्या अगदी खरपूस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या आहेत. आता सांजोऱ्या आपण तेलामध्ये ॲड केल्या की याला आपण अजिबात टच करायचं नाही, त्या स्वतःहून वरती येतील आणि त्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. याला आपल्याला तळण्यासाठी मिनिमम 10 ते 12 मिनिटं तर लागू शकतात. अगदी पेशन्सचं काम आहे, पण रिझल्ट हा खूपच छान येतो. बघू शकतात यावरती ब्राऊन स्पॉट यायला सुरुवात झालेली आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना मस्तपैकी तळून घेऊयात. बघूयात अगदी छानसा असा सोनेरी कलर यावरती आलेला आहे. चला तर मग आता याला काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी इथे सर्व सांजोऱ्या इथे तळून घेतलेल्या आहे. फक्त या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सांजोरी देखील इथे परफेक्टच बनेल. बघू शकता सांजोरी अगदी कचोरी सारखी फुललेली आहे आणि क्रिस्पी देखील आहे. आणि बघू शकता सारण हे कडेपर्यंत मस्तपैकी पसरलेलं देखील आहे. तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.